नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर नगरीत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे जंगी स्वागत। पोलादपूर नगरीत आज श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका या उपपीठ वसई मुंबई येथे परत जात असताना नाणीसधामवरून पोलादपूर मार्गे प्रवास करत होत्या। यावेळी हॉटेल बालाजी येथे स्थानिक साधक व भक्तगणांनी त्यांचे जंगी स्वागत केले। आलेल्या सर्व साधकांची भोजन व्यवस्था ही श्री जयेश लिमानिया व सर्व पोलादपूरमधील साधक निस्वार्थ बुद्धीने साधकांची सेवा केली। या स्वागत सोहळ्यात पादुकांचे विधिवत पूजन, आरती आणि मंत्रोच्चाराच्या गजरात दर्शन घेण्यात आले। सर्व साधकांच्या मुखातून जय सियाराम असा घोष घुमत होता। अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून ही वसुंधरा पायी दिंडी दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मुंबई येथून निघाली व 20 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यपीठ श्री क्षेत्र नाणीसधाम येथे पोहोचली। या दिंडीतून सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्यात दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे। यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हजारो लोकांची खाण्यापिण्याची, राहण्याची, मलमूत्र विसर्जनाची, अंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे। मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवकांचे पथक या दिंडीत सामील आहे। सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे। तसेच सोबत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन 2 स्वतंत्र टँकर्स देखील दिंडीसोबत कायम सज्ज आहेत। त्याचसोबत या दिंडीच्या माध्यमातून दर दिवशी वृक्षारोपण देखील केले जात आहे। विशेष म्हणजे ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने एका रांगेत, एका तालात आणि लयीत त्यांच्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहे। त्यांच्या वेशभूषासुद्धा एका रंगसंगतीमध्येच आहेत। एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली। अशा प्रकारे वसुंधरा पायी दिंडीचे सलग 3रे वर्ष आहे आणि तेही नवीन 2 दिंडींसह, जी एक वाखाणण्याजोगी बाब आहे। यातून संस्थानाचा एक चांगला उपक्रमच नाही तर त्याचे सातत्य आणि चिकाटीही दिसून येते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी सिद्धेश पवार सह तृप्ती भोईर, पोलादपूर। नाणीस पीठाकडून वसई या उपपीठाकडे जातात, ह्या दिंडीचा काय उद्देश आहे? जय सियाराम। अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून निघालेली ही वसुंधरा पायी दिंडी। पायी दिंडीच्या नावावरून आपल्या लक्षात आलं असेल, पायी दिंडीचं नावच आहे मुळात वसुंधरा पायी दिंडी। आज जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं जे संकट येऊन उभं राहिलं आहे, या संकटाला हद्दपार करणे अत्यंत गरजेचं आहे। आणि दुर्दैवाने असं आहे की समाजामध्ये याबद्दल जेवढी जनजागृती असायला पाहिजे ती कमी प्रमाणात आहे। यासाठी या पायी दिंडीचा मुख्य हेतू हा आहे की ग्लोबल वॉर्मिंग जे वाढत आहे, जगावर जे जागतिक तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे ते कसं कमी करता येईल, त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, ह्यासाठी ही जनजागृती करत ही पायी दिंडी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रामानंद संप्रदायाचे उपपीठ मुंबई येथून निघाली आणि श्री क्षेत्र नाणीसधाम येथे 20 ऑक्टोबर जगद्गुरू श्रींच्या पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या वाढदिवसानिमित्त तिथे पोचली आणि आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। जनजागरण करत ही पायी दिंडी गेली। केवळ उद्देश समाजाला प्रबोधन करणे एवढाच उद्देश नाही, तर कृतीतूनही दाखवून दिलं का ज्या दिवसापासून आम्ही निघालो त्या दिवसापासून आम्ही प्रत्येक ठिकाणी झाडं लावत पुढे चाललेलो आहोत आणि आमचे जे युवा आहेत ते ठिकठिकाणी जात आहेत, जिथे वस्ती आहे, जिथे नाके आहेत अशा ठिकाणी पोचत आहेत आणि पथनाट्याच्या माध्यमातून पटवून देत आहेत की ग्लोबल वॉर्मिंग कसं कमी केलं पाहिजे, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबवली पाहिजे, प्लॅस्टिकचा अतिवापर जो झाला तो थांबवला पाहिजे, त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे आम्ही दाखवत आहे। आम्ही ते जगतोय। पायी दिंडीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन कराल तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही ते स्वतः जगतोय आणि समाजाला सांगतोय। अशा पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंगचा प्रचार प्रसार करत ही वसुंधरा पायी दिंडी निघालेली आहे।